कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सो बेसिकली माझ्यामुळेच हे सगळं होऊ शकलं, यु नो, हे कार्पेट, हे लाइटिंग, फ्लॉवर्स, हे जो काही चॉईस आहे ना, हा सगळा माझा चॉईस। जर का मी डिसाईड नसतं केलं तर हे काही झालंच नसतं, यु नो। त्यानंतर हे कुठल्या कलरचं असेल, सगळ्याचा कलर आणि सगळ्याचं डिझाईन हे मी डिसाईड केलं। सोम, अरे कामं राहिलेत ना, काय घेऊन बसलास तू? कामं होतील ना, करतो। सोम, पहिले आत्ताच्या आत्ता उठ हा तू। काय झालं? अरे कामं नाही झाले, आज घेऊन बसताय ना सगळ्यांना। अरे मी करतोय ना, त्याच प्रॉब्लेम आहे। नेमकं काय होतं ना की नील दादाला इतकं लाडावलं गेलं की तो त्याची कामं वेळेत करत नाही। त्यामुळे तर माझ्यासारखी सगळी कामं एकदम व्यवस्थित झाली असती। काय झालं आता? नीलला मी लाडवून ठेवले म्हणून ही कामं होत नाही। अच्छा, असं आहे काय? हा म्हणतो। लाडावून ठेवले का? तू तर थांबूच नको, जा काम कर, काम कर, काम कर प्लीज। येस, अगं मम्मा, सावली येईल ना खायला, खूप भीती वाटतेय ग। ती येईल, तिला यावंच लागेल। हॅलो, वेलकम। हाय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली। थँक्यू सो मच। बाय द वे, छान दिसतेस। थँक्यू सो मच। या ना, बसा। मी आलेच। हो, तिलोत्तमा, छान दिसतेस। काहीतरीच आपलं तुमचं। तुम्ही नेहमी म्हणता असं, मला माहिती असं काही नाही। अगं आता तू सतत जर सुंदर दिसतेस तर माझा नाईलाज आहे। असं काही नाही, मला माहिती मी कशी दिसते, तुम्हाला उगाच वाटतं। माझा नाईलाज आहे, तू छानच दिसतेस। सारंग कुठे? सारंग झाला तयार? हो आई, हा काय इथेच आहे। आई, ओके, दिसलाच नाही मला। चल, लक्ष ठेवा। आसमीचं सत्य तर आपल्याला समजलंय, पण भैरवी आणि तारा यांचं सत्य पुराव्यानिशी सिद्ध करायची संधी आपण सोडायची नाही। काळजी नको करू, तयारी झाली आहे। विठ्ठला, आजपर्यंत सगळं निभावून नेलंस तू, आता सुद्धा काळजी घ्या। साऊ, असं नको करू ना, एकदा परत विचार कर पोरी। हो साऊ, हळदीच्या अंगानं घराबाहेर पडणं धोक्याचं ठरू शकतं। बरोबर यायचं रीत असती तशी। हो का? रीत आहे काय? तुम्ही भागवत मंडळी, भित्री भागूबाई, अहो काय तुम्ही त्या विठ्ठलाच्या साक्षीनं शब्द दिलाय ना तिनं भैरवी माईंना, तो शब्द मोडायचा? हं? तो विठ्ठल आहे ना, तो घेईल की तिची काळजी, करेल की तिचं रक्षण। हा, आणि एक गोष्ट सांगू का तुम्हा दोघांना, ही पोरगी एका दिवसात जेवढं कमवते ना, आठवडाभर काम करून सुद्धा तुम्ही दोघं कमवत नाही। जाऊ दे हो तिला। ए सावळे, जा ग बाई तू। हा, तू काय टेन्शन घेऊ नको, तू जा जा आणि कार्यक्रम करून ये।
ऐका तुझा काय आता वेगळा क्लोज लावायचा की काय निघण्याचा जा की नाही ऐकत अगं सावळे उद्या अप्पू भाऊजींच्या जीवाचं काही बरं वाईट अप्पू भाऊजींच्या बाबतीत काही बोलायचं नाही पण तू जा हं? यांचं काही ऐकू नको जातो अक्की नको नका जाऊ भीती वाटतीये. आपला विठ्ठल आहे की आपल्या पाठीशी मग मला काय बी होणार नाही. मी अशी जाते आणि अशी येते बघ. एन्जॉय आज सॉलिड पार्टी होते. करा मज्जा करा. तसंही बिल जगन्नाथलाच भरायचंय. कमाल आहे हं? तुला सांगतो उभ्या आयुष्यात इतकी वर्ष नाटकातनं कामं केली पण एवढी बारीतली दारू कधीच प्यायला नाही मिळाली. मी सुद्धा AC हॉटेलच्या रूम मध्ये पहिल्यांदाच आली आहे. हे तर काहीच नाही. यापेक्षा अतिशय सुंदर श्रीमंत आणि सुखाचं आयुष्य तुम्हाला जगायला मिळेल. अगं जरा मुद्द्याचं बोलशील का? बर मुद्द्याचंच बोलते. उद्या सारंग सोबत माझा डिवोर्स झाला की ॲलिमनी मधला हिस्सा मी तुम्हाला दे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा करोडपती. काय बोलते खरंच? लाखात नाही करोडोत बोलतेय मी. काय बोलतोय? एवढे पैसे मिळतील? आता या अस्मी प्रधान आणि पैशाच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. अगदी जगन्नाथ सुद्धा नाही. आठवण काढली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.